सूर्या अरे हे काय आहे बरक्या पुरवानी तू आता काय बोलू नकोस, चल माझ्याबरोबर बाहेर चल चल. अरे कुठं चल काय अरे. बोलू, चल 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 सावकाश. चल पुढे चल, इकडे 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 उजवीकडे. हा चल 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 कुठे पुढे नाही लागलाय? चल तर. काय चाललंय सूर्या इकडे हे इकडे 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 थांब. हा उडू का? जांभळा आत्ते, मला तुझा ह्योच चेहरा बघायचा होता म्हणून तर मी जांभळं घेऊन आलोय. मला माहिती आहे तुला लय आवडतात. याच्यासाठी गोविंदकडे गेला होतास ना तू? वय अगं त्याच्या घरचे मी कालच चौकशी करून ठेवली होती. सूर्या एवढ्या पावसा पाण्याचं धडपडत तू माझ्यासाठी जांभळं आणायला गोविंदकडे गेलास. आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी माझी आवड निवड समजून माझ्यासाठी काहीतरी आणलंय. लगीन झाल्यापासून घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता जपता मला काय आवडतं हे विसरूनच गेले होते मी. तू आज आठवण करून दिलीस. या जांभळामुळं ती जुनी शालन परत आठवली मला. जांभळावर मीठ टाकून खायचं आणि जांभळी जीव दाखवत सगळ्यांनी चिडवायचं. आत्या, तू एवढ्या वर्षाने माहेर वासाला आली, तुझी आवड नको का जपायला? सूर्या खरं तर जे मी करायला हवं ते तू करतोस. ए तुझी आई नंतर असेल ती, आधी माझी आत्या आहे. होय का नाही आत्या? वय वय सांग तिला. आत्या हाय, आई हाय आणि सासू बी हाय. ठीक आहे, सूर्य एकदा थकला ना की मग मी आहे तुझे लाड करायला. हा तोपर्यंत करून घे त्याच्याकडनं लाड. मग तुझी माझ्याकडनं सुटका नाही. हा कसली भारी आहे ती जांभळा. तू का खाल्लं? आधी आत्याने खायचं होतं ना. आज तिचा मान आहे पहिला. आता कोणी अजिबात हात लावला नाही जांभळाला. सूर्या अरे एवढा जीव लावू नको रे. इथनं निघताना पाय निघायचा नाही माझा. अगं पण मुळात इथनं जायचंच काय तुम्हाला? अगं त्या दिवशी नवऱ्यानं फुल परमिशन दिले ना माहेरात पाय तेवढं राहा म्हणून. एका बाईला काय पाहिजे अजून? हे बघ आत्या, तू इथं आहे ना मन भरेपर्यंत राहायचं, एकदम खुश राहायचं. आणि हे बघ तू इथं थांबलीस तर अशी जांभळं खायला मिळतील मग. तू खाल्लंस तरी बी मन भरलं माझं. अहो अक्का, अहो मिठ्ठा काय पाहिजे की त्याच्यावर, नाहीतर जांभळं बाततिली. आत्या, मनापासून खाल्ली ना तर जांभूळ बाधत नाही. आणि अजून एक सांगतो, तुम्ही मनापासून माहेरात राहिला ना तर सासऱ्याची आठवण पण येत नाही. आता तुम्ही दोघींनी आहे ना मनापासून इथं राहायचं. ठीक आहे? तू जा मीठ आण जा. आलेच. तात्या तुम्ही पण या ना. आज लहानपणीची जांभूळ मैफिल बसवणार आहे. या आत्या, चल इकडे बसा. या या, या. घेऊन घ्या. ठीक आहे. चला सुरू करा. तात्या
आत्या काय झालं? सूर्या, अरे आपली तेजू पोटुशी आहे ना, अशा अवस्थेत जांभळ खाणं चांगलं असतंय. तिच्यासाठी बी थोडी. तू नको काळजी करू तिची, मी डब्बा भरून घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी. तू पोटभर खा बघू. सूर्या, तुला आठवतंय का, तू लहान होतास का नाही तेव्हा मी तुला जांभळं भरवायची आणि तू माझी जीभ जांभळी होती म्हणून भोकाड पसरायचंस. वय तुझ्यामुळे तर चौक आली मला जांभळाची. सूर्या, अरे माझ्यापेक्षा तुझ्याच जास्त आठवणीत माझ्या आईसोबत. माझी पण आई तर झाली होती, हिच्याशिवाय दुसरं कोण होतच कुठं मला. सूर्या, एवढं कौतुक नको करू बर का, इथनं गेल्यावर करमायचं नाही बघ मला. इथनं जेव्हा जाईन का नाही घरी तेव्हा एक 3-4 किलो वजन वाढलेलंच असेल माझं अजून. मग त्याला काय झालं, चालतंय की. अगं माहेरात येऊन पुरीचं वजन वाढलं नाही ना तर तिनं सरळ समजायचं की माहेर आपल्याला परक झालंय बघ. माहेरात आल्यावर पुरीचं वजन वाढलंच पाहिजे बघ. म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्यांचं आपल्यावर जीव आहे, सगळ्यांचं प्रेम आहे माहेरातल्या, असं समजायचं बघ. तात्या, तू तर राहूच दे. तू कधी आलास का मला माहेरपणासाठी बोलवायला? लई दुर्लक्ष केलंयस तू माझ्याकडं. कधी कौतुकाने एखादी माहेरची साडी घेतलीस का माझ्यासाठी? कुठल्या बी बाईकडं माहेरची साडी असायला लागते हक्काची, माझ्याकडं कधीच नव्हती ती. खरं आहे तुझं बघ, लई चुकलं माझं. माझ्यातच इतका गुंतून गेलो तो ना बघ, का मला इतर कोणाच्या सुखदुःखाचं काय बी नाही. सप्ती पावली रावळी गणगोत सगळी विसरून गेलो बघ. लई चुकलं, लई राहिलं बघ माझ्याकडं, लई राहिलं. चालू तात्या, तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे की, मी घेईन आत्यासाठी साडी. आत्या, आपण आज जाऊया साताऱ्याला. तुम्हाला पाहिजे त्या साडीवर तुम्ही बोट ठेवायचं फक्त, ती घ्यायची आपण. हा नाही रे सूर्या, मी आपली उगाच चेष्टा करत होते. अगं पण मी नाही करत आहे गंमत. आत्या, एवढी वर्ष तू फक्त देतच आलीस, आज पहिल्यांदा या घराकडनं काहीतरी मागितलंस तू. ती इच्छा पण पुरी करू शकत नाही का मी? ठीक आहे, तुझं तू तुझ्या पसंतीनं आण साडी. पण आत्या, माझ्या पसंतीची आवडेल का तुला साडी? सूर्या, अरे माहेरच्या साडीमध्ये पसंती नापसंती बघायची नसती, माहेरच्या माणसांच्या प्रेमाची श्रीमंती बघायची असते सुवासिनीनं. माहेरची साडी अशी 4 चौघीत मिरवायची असते. माझा भाऊ कसा खंबीरपणानं माझ्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी. या सगळ्यामध्ये बाईला वाटणारं सुख आहे ना, ते तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. आत्या, आता या घरात कोणाला रडायची परवानगी नाही. अजिबात कोणी रडायचं नाही. या माहेरच्या घरात आता फक्त हसण्याचा आवाज आला पाहिजे, कळलं? आत्या, आपण स्पर्धा खेळूया. जो कोणी जास्त जांभळं संपवल त्याला माझ्याकडनं एक भारी बक्षीस मिळणार. घे. मालन, शालन, शालन आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. डॉक्टर म्हणत होते तेच बरोबर होतं. डॅडी खूप विचार करतात आणि स्वतःला त्रास करून घेत आहेत. हे असंच करत राहिले तर मग त्यांची तब्येत अजूनच बिघडेल. मला पण त्याचंच टेन्शन आले. पण आता त्यांनीच सांगितलंय कुणाला सांगू नका, तर काय करायचं बरं? मी नाही ऐकणार डॅडींचं. मला आता त्यांची अवस्था बघवत नाही. मला आत्याला फोन करावाच लागेल. तुम्ही पट्ट्या बदला, मी आत्याला फोन करून आले. तुळजा, हे मागच्या खोलीत देऊ नये. आईंसाठी ना?
आता सगळ्यांनी आणले तर सगळ्यांच्या पोटात जाऊ दे ना. माझ्या तेजूसाठी आठवणीनं दे हा जांभळं. मी बघते फोन कुणाचा आहे ते. हा. बघा 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या तेजूला. आत्ता तिचं नाव काढलं आणि तिचाच फोन आहे. हा तेजू बोल की ग. आत्या हॅलो हॅलो तेजू. तेजू अगं काय झालं? असा का आवाज येतोय तुझा? तेजू तेजू रडायला का लागलीयस? वय वय येतो येतो. आत्या तेजू बरी आहे ना? सूर्या तेजू ठीक आहे पण मालकांची तब्येत बरी नाही आहे. काल रात्री अचानक चक्कर आली त्यांना आणि त्याच्यानंतर ताप भरलाय. तेजूने डॉक्टरांनी बोलवून घेतलं पण काही फरक पडत नाहीये. डॅडी खरंच आजारी असतील का की परत त्यांची कुठलीही नवीन चाल आहे? डॉक्टर सांगत होते की त्यांनी कसलं तरी टेन्शन घेतलंय आणि ते त्याचाच विचार करतायत. त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीत काही सुधार होत नाहीये. अक्का आपण तिकडे जायला लगेच निघूया का? नाही म्हणजे मालक आजारी आहेत हे कळून बी आपण इथं राहिलो तर ते बरोबर नाही दिसत. माझा तर जीव काळजीने नुसतं खालीवर व्हायला लागलाय आणि त्यात तेजूची तब्येत बी अशी नाजूक आहे. तिच्यावर बी कामाचा ताण पडत असेल. आहो सूर्या आम्ही निघतो घराकडे जायला. हे बघा डॅडी इथे येऊन तुमची माफी मागून तुम्हाला मानानं नेत नाहीत ना तोपर्यंत मी तुम्हाला कुठंच नाही पाठवणार. सूर्या अरे माहेर पण हे तोंडी लावण्या इतकंच पुरं असतंय तरच त्याची चव असते. आणि मालकासनी बी पश्चाताप झालाय. त्याने तसं दाखवण्याचा प्रयत्न बी केला का नाही? हे बघ माणसाला एक संधी द्यायला पाहिजे का नाही? अरे खरंच त्यांच्यात बदल झाला असेल. आई एवढ्या लवकर डॅडी बदलले तसं खरंच वाटतं का ग तुला? हे बघ तुळसा बदल खरा हाय का नाही माहित नाही मला पण त्यासनी आत्ता आमची गरज आहे एवढंच कळतंय. आत्ता इथं राहून नाही चालणार. होय सूर्या मालकासनी जी उपरती व्हायची होती का नाही ती झाली. आता आमचं इथं थांबणं बरोबर नाही. आणि बघ बाईच्या जातीनं जास्ती ताणू नाही र. घर असं अडचणीत असताना तर बाहेर राहणं बी बरोबर नाही. अरे सूर्या जात्याला जर खुट्टी नसेल का नाही तर ती जातं फिरत नाही. तसंच नवरा बायकोचं बी आहे र. नवरा बायकोला एकामेकाशिवाय अर्थ नाही. त्याच्यामुळं आम्हाला जाऊन दे. आणि सूर्या हे बघ तेजूने एवढं फोन करून सांगितलंय म्हणजे नक्कीच त्यांची तब्येत बिघडलेली असणार आहे. सूर्या तुला बी माहित आहे शत्रूला काय जबाबदारीची एवढी जाणीव नाहीये. तेजू एकटी भांबावून जाईल र. अरे तूच म्हणला होतास ना जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा घरी परत जा. बघ आता शब्दाचा मान ठेव. मला माझ्या घरी परत जाऊ दे. सूर्या सूर्या अरे बोल की काहीतरी. ठीक आहे आत्या तुम्ही जावा दोघी. मी आणि तो तुमच्या संग येणार. बघू तरी डॅडींचा आजार कसलाय नक्की. झालाय का आणलाय? तेजू डॅडीमध्ये काही सुधारणा दिसेना ग. तू आईला फोन लावला होतास काय म्हणाली ती? मी पोहोचवलाय निरोप. ती बाकी काही बोलली नाही. कदाचित डॅडींचं हे अचानक कळल्यामुळे तिला धक्का बसला असावा. धक्के तर इथं आम्हाला बसते. ते काय होऊन बसलं बरं?
मला काहीच कळना काय करावं ते. डॅडींची ही अशी अवस्था असताना आईचं घरात असणं गरजेचं होतं ग. बायको, आई येईल ना परत घरी. मी कसं सांगू, मला नाही माहिती. मला नाही वाटत दाजी तिला घरी येऊन देतील मग. पण आई घरी आली नाही तर डॅडींचं काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? नाही, आईला यावंच लागेल. डॅडीनं आयुष्यभर यांचा अपमान करत आलेत, पण तरीही त्यांच्याबद्दल यांना किती काळजी आहे बघ ना. डॅडी जर हे समजू शकले असते ना, तर यांचं आयुष्य खूप सुंदर झालं असतं रे. बऱ्याच गोष्टी बदलल्या असत्या. मला कधी कधी असं वाटतं की बाईच्या सोशिकपणाला ना सगळे पुरुष गृहीत धरतात, पण ती सोशिक नसते अरे. त्यानं त्याग करत असतात रे आपल्या घरासाठी. तिचं घर जपण्यासाठी तिच्या सगळ्या अपेक्षा, आनंद बाजूला ठेवत असते. पण दुर्दैवाने काही पुरुषांच्या हे लक्षातही येत नाही. फार कमी पुरुष बाईचं मन जपू शकतात. सूर्या, मी ना स्वतःला फार नशीबवान समजते रे. मला तुझ्यासारख्या बायकोचं मन जपणारा, जाणणारा नवरा मिळाला. तुझं माझं कौतुक राहू दे. आज चल, नक्की काय झालं ते बघूया. चल चल. हत्या, बरं झालं तू आलीस. मालक, कधीपासून त्रास होतो डॅडींना? दादा, ते काल डॅडी मला खायला द्यायला खोलीत आले होते. तेव्हाच बोलता बोलता त्यांना चक्कर आली आणि ते पडले. तेव्हापासून जो ताप आलाय तो कमीच झाला नाही. डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या, पण डॉक्टरांनी इंजेक्शन पण दिलेत, पण कसलाच फरक पडायला तयार नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून दवाखान्यात ऍडमिट करावं लागतंय असं वाटतंय. एवढं सह करून पण गुण येणं झालंय. दादा, डॉक्टर म्हणाले की त्यांना काहीतरी मानसिक ताण आहे. ते सतत काहीतरी विचार करत असतात म्हणे. म्हणून मी लगेचच आत्याला फोन लावला. सुनबाईची काळजी घ्यायला पाहिजे. घरात कोण नाही, सुनबाईची काळजी घे. शालन मालन. सुनबाई, यांना कशाला बोलवलं तुम्ही? त्यांना इथं राहायचं नाही ना. आम्ही ठीक आहे हो, आम्ही आमची काळजी घेऊ, पण त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध इथं थांबायला लावू नका. त्यांना जाऊ द्या. जावा जावा, तुम्ही घरी जा. सूर्या, सूर्या, पास झालं हे सगळं आता. अरे तू बी राग सोड की. मान अपमान हो माणसाच्या जीवापेक्षा मोठा असतोय का सांग बरं. तेजू, तू ये इकडं. मी मालकांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवते. तेजू, मालकांनी काय खाल्लंय का ग? नाही, मी त्यांच्यासाठी पटकन खिचडी बनवून आणते. थांबा दोघी पण. नक्की कळू तरी दे ना, डॅडी कशाने आजारी पडलेत ते, नाही का? तुळजा, तपास त्यांना, सांग काय झालं, म्हणजे आपल्याला कळेल ना कशामुळे आजारी पडले. त्याप्रमाणे उपचार करता येईल ना. सूर्या, अरे मालकांची अवस्था दिसेना आहे तुला, तरी बी तपासणीची गरज वाटते तुला. एवढा कठोर कधीपासून झालास तू? मी काय कठोर वागतोय तेव्हा? आपल्या घरात एवढी मोठी डॉक्टर असताना उपचारासाठी परत तपासणी केली तर काय बिघडणार आहे? तुळजा, तपास. डॅडी,